सरकार पुढे आलेलं आहे। प्रत्येकाला असं वाटते की याच्यामधून काहीतरी निघालं पाहिजे, परंतु आजही जिल्ह्यामध्ये जे या विषयामधले अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आपण कोणीच नाही असं म्हटलं तरी फार वावगं ठरणार नाही, तज्ज्ञ विज्ञ मी शब्द वापरणार नाही, परंतु निदान आपले जिल्हा स्तरावरच्या आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पूर्ण जाणीव असणारे जे काही आहेत त्या सगळ्यांचा एक ग्रुप करून सातत्यानं त्यांच्यामार्फत समाजामध्ये मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। मार्गदर्शन झालं, जाणीव झाली, अन्यायाची अत्याचाराची जाणीव झाली तर मार्ग हा निघतोच निघतो। तो मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणानं आपण सर्वांनी केला पाहिजे। हे एवढं आजच्या प्रसंगी मी सांगू इच्छितो। आज खरं म्हणजे जे काही विषय या ठिकाणी आयोजकांनी दिले होते त्या विषयामध्ये सुरुवातीलाच खावटीच्या संदर्भामध्ये किंवा त्या कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये किंवा या ठिकाणी रेमडेसिवीर मिळालं पाहिजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर जे काही शासनानं जाहीर केलं आणि जवळपास 400-450 कोटीचा निधी जाहीर केला ते आपल्यालाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली, ती निश्चितपणे बरोबर आहे। परंतु आपण नुसतं भावना या ठिकाणी व्यक्त करून काही निष्पन्न होणार नाही। आज जर शासन बऱ्या बोलानं हे सगळं देत नसेल, मग ते जातीचं जमातीचं कास्ट सर्टिफिकेट असो, या ठिकाणी कोरोनावरच्या ट्रीटमेंटचा खर्च असो किंवा या ठिकाणी खावटीचं अनुदान असो, हे सगळं सहजासहजी तुम्हाला मिळूच द्यायचं नाही। राज्यातल्या 1 कोटी आदिवासींना ही ठाम भूमिका या ठिकाणच्या प्रस्थापित आदिवासींनी घेतलेली आहे आणि ती जर तुम्हाला मिळवायचीच असेल तर मग त्या दृष्टीनं वाटचाल आपल्याला करावी लागेल। आमच्यावर अन्याय होतो, आमचं शोषण होते, आम्हाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जातो वगैरे वगैरे जे काही आपण रडगाण नेहमीच गातो, त्याच्यामधून काही फार निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। कुठलीही गोष्ट शासनाच्या पुढे मांडायची किंवा या ठिकाणच्या न्यायालयाच्या पुढे मांडायची, कारण प्रश्न सोडवण्याचे 2च मार्ग आहेत। त्यातही शासन तात्काळ सोडू शकते हे खरं आहे, परंतु शासनही काही पाहिजे त्या प्रमाणात आपल्या मताशी सहमत आहे किंवा आपल्या बाजूने आहे असं चित्र आज तरी नाही, कालही नव्हतं। तेव्हा प्रयत्न तर करावा लागेल, कारण शेवटी करणारं शासनच आहे। ते जर करत नसेल तर मग या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला हे जे 3ही प्रश्न आहेत, रेमडेसिवीरचा असेल, या ठिकाणी खावटीचा असेल किंवा कास्ट सर्टिफिकेटचा असेल, तो जर बऱ्या बोलाने होत नसेल तर आपल्याला या ठिकाणी कॉज ऑफ ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, कारण नुसतं आमचं हे होत नाही, आमचं ते होत नाही, आमचं ते होत नाही असं म्हणून नाही होणार। तर अमुक माणसानं तहसीलदाराशी संपर्क केला, हा त्याचा लेखी अर्ज, त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अनेक नावं ज्यांना मिळालं नाही, वंचित झाले, त्यांचा अर्ज तहसीलदाराकडे दिला, तहसीलदारानं काही कारवाई केली नाही, तर ते आपल्याला सगळं संकलन करावं लागेल। आणि अशा पद्धतीनं घटना घडली म्हणजे कोरोना झाला, रेमडेसिवीर मिळालं नाही, आदिवासी अजूनसुद्धा मिळालं नाही याचा पुरावा। दुसरी घटना अशी की कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केला, रितसर जे कागदपत्र पाहिजे होते ते दिले, परंतु तरीसुद्धा SDOनं दखल घेतली नाही। तिसरा प्रश्न असा की या ठिकाणी खावटीच्या संदर्भात आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला तो न्याय दिला जात नाही, याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आपण त्या जिल्ह्यातून जमा करा आणि शासनाला आपण देऊच, शासनाला आपण बोलूच। नवे 2 दिवसापूर्वी मी शासनाकडे तशा पद्धतीची तक्रार वजा निवेदन दिलेलंच आहे, परंतु मला स्वतःला असं वाटतं की त्यामधून काही फार निघेल असं नाही। कुंभकर्णे झोपेत असलेलं शासन, त्यांचेच प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत, तेव्हा तुमच्याकडे पाहायला त्यांना वेळ आहे असं वाटत नाही। आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे शासनामध्ये म्हणजे आदिवासी विकास विभाग किंवा संबंधित अधिकारी, त्यांना तुमच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही, वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे प्रयत्न शासन स्तरावर करू, नाही झालं तर न्यायालयामध्ये सुद्धा त्याकरता जावं लागेल। या संदर्भामध्ये विधिज्ञांशी जे तज्ज्ञ आहेत, यरमवार साहेब किंवा इतर, त्या सगळ्यांशी माझी चर्चा झालेली आहे, परंतु त्यांचं एकच मत पडलं की कॉज ऑफ ॲक्शन काय, म्हणजे ही आपण कोर्टात जातो आहे, कोर्टात अर्ज करतो आहे संबंधित यंत्रणेच्या विरोधात,
ती घटना घडण्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे, त्याचे पुरावे काय आहे, तर ते काही नाही. नुसतं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला सांगा हा अन्याय होतो, असा GR निघाला, मग तो GR आपण एकमेकाला फॉरवर्ड करतो वगैरे वगैरे. याच्या पलीकडे काही नाही. आता हे आपण थोडंसं आवश्यक असलं तरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जमा करण्याच्या मागं या ठिकाणी आपण लागलं पाहिजे. आज आपण ते त्या जिल्ह्यातले जे आपले प्रमुख आहेत ते या गोष्टीची दखल घेतील आणि महाराष्ट्रातला आदिवासी जो आहे, अनुसूचित जमातीचा जो आहे, त्याला जर ठक्कर बाबा आदिवासी विकास योजनेचे आतापर्यंत कोट्यावधी रुपये त्याच्या वाड्या वस्तीवर तुम्ही खर्च केले, वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रातल्या आहेत, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, तुम्ही त्याच्या नावावर मतदारसंघ रिझर्व केलेत ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत, त्यावेळेस तुम्हाला कुठेही तो बोगस असल्याचं दिसलं नाही. आणि आज त्याला खावटी अनुदान देत असताना जर तो बोगस दिसत असेल तर त्याचा जाब विचारण्याची भूमिका कोर्टाच्या माध्यमातून आपण घेऊ, निश्चितपणाने घेऊ. परंतु त्यासाठी आपण हे रेकॉर्ड सगळं तयार ठेवा. त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी माझी सर्वांना विनंती आहे. दुसरा आजचा प्रश्न असा होता की इथली वनवासी कल्याण संस्था जी आहे त्या संस्थेच्या मार्फत वळवी नावाच्या ग्रस्ताने 21/12चा जो GR आहे अधिसंख्य पदाचा 4.1 आणि 4.2 त्याच्यामध्ये आहे, तो सगळ्याच्या सगळा रद्द करावा अशा पद्धतीची मागणी कोर्टाकडे केलेली आहे. आणि ज्यांनी शेड्यूल ट्राईबवर या ठिकाणी नोकरी घेतली त्यांनी जर व्हॅलिडिटी दिली नसेल आजपर्यंत तर त्यांना नोकरीतून काढून टाका. कुठल्याही पद्धतीचं किंतु परंतु त्यामध्ये येता कामा नये अशा पद्धतीचं थोडक्यात त्याच्या पिटिशनचा आशय आहे. पिटिशन करणारा त्याचं वगैरे वगैरे ते पाहिलं तर त्याच्या मागं कोण कोण आहेत, कशा पद्धतीनं हा कट शिजतो आहे तुमच्या आमच्या विरोधात याची जाणीव या ठिकाणी प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी त्या पिटिशनच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्याचं सुतोवाच केलेला आहे. 1 किंवा 2 दिवसात ते दाखल होईल. स्वतः येरमार साहेब ते सगळं काम पाहत आहेत, त्यांनी ते तयारी केलेली आहे. त्याचा ड्रॉपसुद्धा मी पाहिलेला आहे. आपल्याला जे अपेक्षित आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. येरमार साहेब मला वाटते त्या विषयावर आता यापूर्वी बोलूनही गेले की अशा पद्धतीचं आपण त्याच्या विरोधात जातो आहोत कोर्टात. रजिस्टर्ड संघटनेच्या मार्फत जावं लागते, कोणीतरी त्याला ॲफिडेविट करून देणारा पाहिजे म्हणजे अध्यक्ष. आणि तिथं औरंगाबाद हायकोर्टामध्येच आपण टाकलेलं असल्यामुळे आणि ते औरंगाबाद हायकोर्टामध्येच आहे तर आपले प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दांडगे जे आहेत विभागीय अध्यक्ष त्या ठिकाणचे, त्यांना माझ्या वतीनं त्या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे. कारण प्रतिज्ञापत्र देणं किंवा लहान सहान बाबी ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेला अकोल्यावरून या कोरोनाच्या काळात औरंगाबादला जाणं शक्य होत नाही, वेळ जातो. तो वेळ जाऊ नये म्हणून लक्ष्मीकांत दांडगेकडे हे सगळे अधिकार दिलेले आहेत, परंतु सही करण्याचे. परंतु मुख्य जे पिटिशन आहे ते येरमार साहेब, मी, आणखी या विषयातले जे काही जाणकार, तज्ज्ञ, समजदार जे कोणी असतील त्या सगळ्यांशी विचारविनिमय करून आपण ते पिटिशन या ठिकाणी टाकलेलं आहे. तिसरं पिटिशन आपण नागपूर हायकोर्टामध्ये टाकलेलं आहे. ते टाकलेलं आहे जुलै 19 मध्ये. आज 21 आहे, परंतु अजूनपर्यंत काही ती त्या ठिकाणी लागलेलं नाही. ते एवढ्या करता की ज्या वेळेला आपलं पिटिशन समोर येते त्या वेळेस राज्यात लॉकडाऊन लागतो, तुम्हालाही माहीत आहे. आणि त्याच्यामुळे ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन एवढी अर्जन्सीची बाब नाही या मुद्द्यावर ते मागं पडते. परंतु तरीसुद्धा मला खात्री आहे की लॉकडाऊन उठल्या ते त्या ठिकाणी सुरुवात होईल. त्यामध्ये आपल्या 2 प्रमुख मागण्या आहेत, कारण अनेकांना ते माहीतच नाही काय सुरू आहेत. 2 प्रमुख मागण्या आहेत त्या अशा आहेत की आपल्यावर जो अन्याय होतो आहे विशेषतः आदिवासी कोळी समाजावर, तो त्याच्या नोंदीमुळे होतो आहे. सातत्यानं पहिल्या दिवसपासून जी बोंब मारल्या जात आहे ती कोस्टल रिजनचा कोळी आणि उर्वरित महाराष्ट्रातला कोळी. कोस्टल रिजनचा जो कोळी आहे तो OBCमध्ये आहे आणि उर्वरित राज्यामधला जो कोळी आहे तो ट्राईब आहे. याला पुरावे आहेत, याला अनेक संदर्भ ग्रंथ आहेत.
याला जुन्या ऐतिहासिक नोंदी आहेत, जनगणनेचे अहवाल आहेत, जुने न्यायालयीन निवाडे आहेत, हे सगळं आहे. कारण दिलीप जमादारपासून तर अनेकांचे प्रकरणं जे हायकोर्टात झाले, सुप्रीम कोर्टात झाले, त्यांच्या नोंदी कोळी अशाच होत्या, त्या सुद्धा ग्राह्य धरलेल्या आहेत हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं. त्याचा दुसरा अर्थ असा की कोळी नोंद ही काही तुम्हाला ट्राईबचा क्लेम करत असताना, म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आणि डोंगर कोळी, हे 5 त्यामधले ट्राईबमध्ये असणारे कोळी, त्याच्यासाठी बाध्य असू शकत नाही, त्याच्यासाठी चुकीची असू शकत नाही. आणि सगळे अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंटचे जे अहवाल आहेत ते स्पष्टपणानं सांगतात की उर्वरित महाराष्ट्रामधला कोळी हा ट्रायबल कोळी आहे. तो एकतर महादेव कोळी असेल, मल्हार कोळी असेल, टोकरे कोळी असेल, ढोर कोळी असेल, डोंगर कोळी असेल. त्याच्यामुळे आपलं पिटिशन हे सर्वसमावेशक याच्यासाठी आहे की आपली प्रेयरमधली मागणीच ही आहे प्रमुख, की या ठिकाणचा कोळी नोंद जरी असली तरी ती ट्राईबसाठी चुकीची नाही. आणि कोळी ही या ठिकाणी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आणि डोंगर कोळी ज्या ट्राईबमध्ये आज रोजी आहे त्याची ही जेनेरिक टर्म आहे. आणि ही जेनेरिक टर्म काही आपण म्हणतो म्हणून नाही, तर जेवढे म्हणून ब्रिटिशकालीन पुरावे आहेत किंवा या संदर्भातले डॉक्टर गोविंद घारेपासून मधुकर पिचडपासून तर अगदी इंथोवेन, रसेल, मॅकिंटोश किंवा 1882चा भारत सरकारचा त्यावेळेचा सेन्ससचा रिपोर्ट, हे सगळं जेवढं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड स्पष्टपणानं मान्य करते की कोळी ही ट्राईबची जेनेरिक टर्म आहे, कॉमन संज्ञा आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत त्यांच्या उप आहेत, हे काही आपण म्हणत नाही. त्याच्यामुळे याच्या पलीकडे जाऊन जर गोविंद घारे वेगळं मत मांडत असेल तर ते चुकीचं आहे. आणि हे चुकीचं आहे याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अनेक पुरावे आपण दिलेले आहेत. नवे उपलब्ध असलेले या देशातले सगळे पुरावे त्या PIAच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. कोर्टात ज्यावेळेस याचा निर्णय होईल आणि मला खात्री आहे की ज्यावेळेस हा निर्णय या पद्धतीचा आपल्या बाजूने येईल त्यावेळेला कोस्टल रिजनचे सोडून उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या कोळ्यांना ट्राईबचं सर्टिफिकेट मिळवताना, व्हॅलिडिटी मिळवताना कुठलाही त्रास होणार नाही. नामसादृश्य अशी जी ओरड पहिल्या दिवसपासून या लोकांची आहे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे नामसादृश्य आहे काय हो. नावातला सारखेपणा जो आहे त्याचा गैरफायदा घेऊन आदिवासी नसलेल्या लोकांनी, गैर आदिवासींनी आदिवासींच्या सवलती लाटले, अशा पद्धतीचं ठोकळमानानं त्यांचा आपल्यावर आरोप असतो. म्हणजे आपल्यावर म्हणजे सगळ्या ज्याच्यावर, हलबा असतील, माना असतील, गोवारी असतील, मन्यवार असतील, ठाकूर असतील. मग त्याला पुरावा काय? त्याला पुरावा 29/10/80 आणि 24/4/85चा GR. विशेषतः आता 29/10/80चं काही राहिलं नाही, पण 24/4/85 जी 29/10/80चीच रीत त्यांनी ओढलेली होती महाराष्ट्र शासनानं, त्याच्यासोबत जे विवरणपत्र दिलं आणि कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट ट्राईब या हेडखाली त्यांनी जे तुलनात्मक अभ्यास त्याच्यामध्ये मांडला आणि कोळ्याच्या संदर्भामध्ये 22, 23, 24 महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या अनुक्रमांकावर खरे कोण, खोटे कोण, त्याच्या संदर्भातली बनावट माहिती दिली आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांकडे सर्क्युलेट केलं की असं असेल तर तो खरा, असा नसेल तर तो खोटा. अशा पद्धतीची त्यामध्ये जी मांडणी केली त्याच्यामुळे हे सगळे घोळ आहेत. आणि दुसरा घोळ ट्राईब ऑफ महाराष्ट्र 1982 साली त्यांनी ग्रंथ लिहून हाच घोळ त्यामध्ये केला. तर तो तर विधानसभेच्या फ्लोअरवर त्यांनी मान्य केला की आम्ही ते विड्रॉल केलेला आहे संदर्भ ग्रंथ, पण प्रत्यक्षामध्ये तो संदर्भ ग्रंथ म्हणून या ठिकाणचे अधिकारी आजही वापरतात. तपासण्या समित्या ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या तपासण्यामधल्या संशोधक जे आहेत, संशोधन अधिकारी जे आहेत, ते त्याच माहितीच्या आधारावर तुमचे निर्णय देतात, व्हॅलिड इनव्हॅलिड करतात. तर अशा पद्धतीचा 24/4/85च्या सोबत असलेल्या विवरणपत्रातील कोळ्याच्या संदर्भामधला 22, 23, 24वर म्हणजे महादेव, मल्हार, टोकरे, ढोर, डोंगर कोळ्याच्या संदर्भात जे तुलनात्मक माहिती त्यांनी दिली आणि GRच्या सोबत ती लावली विवरणपत्र, त्याच्यामुळे हे सगळे घोळ या ठिकाणी होत आहेत. दुसरी मागणी त्याच्यामध्ये आपली अशी आहे की तात्काळ हे 22, 23, 24 रद्द करा. तेवढ्यासाठी रद्द करा की कारण हे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आता मानल्या जातात, त्या काही गारेच्या मानल्या जात नाहीत. आणि या गाईडलाईनमुळे आमच्यावर अन्याय होतो, जे की याच्यामध्ये मांडलेला एक शब्दसुद्धा खरा नाही.
त्याला मानवशास्त्राचा आधार नाही, समाजशास्त्राचा आधार नाही, जनगणनेच्या अहवालाचा आधार नाही, ऐतिहासिक नोंदीचा आधार नाही, जुन्या संदर्भ ग्रंथाचा आधार नाही, कशाचाही आधार नसताना फक्त आम्हाला वाटते म्हणून तुम्हाला काय वाटते? ज्यांना सुरुवातीपासून सवलती होत्या 38 तालुक्यातल्या महादेव कोळ्यांना तेवढे खरे आणि उर्वरित 350 तालुक्यातले खोटे हे सिद्ध करण्यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे. तेव्हा तो त्वरित थांबवा ही आपली कोर्टाकडे विनंती आहे. त्याच्यासाठी खंडीभर पुरावे त्याच्यासोबत शासनाचेच, याच शासनाचे ते त्याच्यासोबत जोडलेले आहेत. काय पुरावे आहेत? अलीकडचा पुरावा तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी स्कॉलरशिपच्या करता अर्ज करत असताना त्याच्या शाळा सोडण्याच्या दाखल्यावर कोडी जरी नोंद असली आणि त्याच्याकडे 29/10/80 नंतरचं संबंधित अधिकाऱ्याचं शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट असलं आणि कोडी जरी नोंद असली तरी त्याला बेनिफिट जो आहे शेड्यूल ट्राईबचा तो देण्यामध्ये तुम्ही कुचराई करू नका, तो तुम्ही दिला पाहिजे हे महाराष्ट्र शासन म्हणते. तेच रिपीट 4 वेळा या ठिकाणी करते. त्याचा दुसरा अर्थ काय? दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाला माहीत आहे की बाबा या सगळ्यांच्या नोंदी कोडीच आहे. म्हणजे त्या कोडी काय तो आणखी विस्तारात जाण्याचा भाग आहे. त्याबद्दल मी काही बोलत नाही, कारण ते इंतोवेंचं जो सेन्सस आपला डायरेक्टर ऑफ सेन्सस होता त्याच्या त्या सूचना होत्या वगैरे वगैरे. परंतु हे सगळंच्या सगळं जवळपास 350-400 पेजेसचं पिटिशन आपण या ठिकाणी 19मध्ये नागपूर हायकोर्टामध्ये त्यांच्या बेंचसमोर मांडलेलं आहे. आणि त्यांनी काही फेटाळलं किंवा आपल्या बाजूनं काही निर्णय दिले किंवा पार्शली आपल्या बाजूनं दिले, काही फेटाळले, तर निश्चितपणानं आपल्याला त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टात जावं लागेल. आपोआप काहीही मिळणार नाही, संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. त्याच्यामध्ये मग बाकी अनेक लहान मोठ्या मागण्या आहेत, पण ह्या 2 मागण्या अशा आहेत की ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, आणि हीच बाब या ठिकाणच्या हलवाच्या संदर्भात आहे, इथल्या मानाच्या संदर्भात आहे, इथल्या गोवारींच्या संदर्भात आहे, इथल्या मन्यवारूच्या संदर्भात आहे. अशाच पद्धतीच्या मनगडंत माहिती उभी करून त्यांनी तुलनात्मक स्टडी त्या 29/10/80च्या GRच्या सोबत विवरणपत्र लावून या ठिकाणी मांडलेली आहे, ज्याच्यामुळे हे सगळे अन्याय आपल्यावर होत आहे. ही दुसरी केस आपली नागपूर हायकोर्टामध्ये सुरू आहे. आदिवासी संघर्ष समितीची स्थापना झाल्यानंतरची ही प्रगती मी तुम्हाला सांगतो, कारण हे काही फार भूतकाळातलं सांगत नाही, कारण भूतकाळात तर मी 45 वर्ष झाले त्या विषयासाठी संघर्ष करतो, अनेक गोष्टी सांगता येईल, परंतु त्या खोलात मी जात नाही. पण ह्या 2 बाबी आपण निश्चितपणानं या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे. आणि ते खावटी ते आहे ते तुम्हाला सांगितलं की पॉवर ऑफ ॲक्शन तुम्ही दाखवा जिल्ह्यातले लोक, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तसं रेकॉर्ड तयार करा की हा आम्ही अर्ज तहसीलदाराकडे गेलेला, आमच्या गावात हे ट्राईब आहे, आणि सेन्ससची आकडेवारी त्याच्यासोबत लावा. म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही, जे प्रायमरी विलेज सेन्सस ॲबस्ट्रॅक्ट असतो दर 10 वर्षानं जी जनगणना होते त्या जनगणनेचे दर 10 वर्षानं जे प्रायमरी सेन्सस ॲबस्ट्रॅक्ट प्रिंट केल्या जातात. आता सगळे याच्यामध्ये मिळतात, नेटवरच मिळते पाहायला. त्या वाळी वस्तीतलं आदिवासीची संख्या किती? मग आदिवासी संख्या 500 पैकी 400 किंवा 500 पैकी 500. मग त्या गावात आदिवासी किती? तर आपणच एकमेकाला विचारत नाही बसायचं. दुसरा जर आदिवासी त्या गावात नसेल, नुसतं महादेव कोळ्याचीच वस्ती असेल तर ते महादेव कोळीच आहेत, दुसरे कोण आहेत? म्हणजे आपणच आहो ना. असे अनेक गाव आहेत महाराष्ट्रामध्ये. तर हे सगळे पुरावे द्या आणि तहसीलदाराला सांगा की बाबा हे जर 500 पैकी 400 त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईब इथली सेन्सस ऑथॉरिटी म्हणते, ते काही फायदे आत्ता तात्काळ आम्हाला मिळावे म्हणून बनावट रेकॉर्ड आम्ही केलेलं नाही. ही या ठिकाणची सेन्सस ऑथॉरिटी म्हणते, जी सेन्सस ऑथॉरिटी त्यांनी केलेला जो सर्वे आहे, त्यांनी केलेला जो डाटा कलेक्शन आहे, त्यांनी जाहीर केलेल्या ज्या फिगर्स आहेत राज्यभरातल्या आणि देशभरातल्या वाडी वस्तीच्या, त्याला या ठिकाणी कुठेही चॅलेंज नाही. ते चॅलेंज असतं तर तुमच्या गावात शेड्यूल ट्राईबच्या ग्रामपंचायतच्या जागा, जिल्हा परिषदच्या जागा, पंचायत समितीच्या जागा, विधानसभेच्या, लोकसभेच्या ह्या आतापर्यंत कधीच्या त्यांनी रद्द करून टाकल्या असत्या. परंतु हे महाराष्ट्र शासनाच्या हातात नाही, किंवा एकदा सेन्सस ऑथॉरिटीनं फिगर जाहीर केल्यानंतर त्या बदलवण्याची ताकदसुद्धा या देशामध्ये आज तरी कोणामध्ये नाही. त्याच्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते द्या. तहसीलदाराला सांगा की 500 पैकी साहेब 400 शेड्यूल ट्राईब आमच्या गावात आहे, ते सेन्सस रिपोर्ट दाखवतात, आम्ही आहो की नाही ते आम्हाला माहीत नाही, परंतु हे 400 लोक आहेत, तुम्ही किती लोकांना खावटी मंजूर केली हे तर सांगा. एकदा त्याला तुम्ही तसं उघडं पाडलं की ते लोक फार खोलात न जाता सरळ तुमची कामं करायला या ठिकाणी सुरुवात करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बसवंत पाटलांना विषय काढलाच होता म्हणून मी सांगतो की या ठिकाणी
ज्या सेन्सस फिगर आहेत म्हणजे 76 नंतर आलेल्या पहिल्या 81चे 76ला एरिया रिस्ट्रिक्शन उठला, आपण सवलतीला पात्र झालो आणि 81 मध्ये पहिली जनगणना झाली. त्या जनगणनेमध्ये जे आकडे आले असतील वस्तीपाड्यांचे, त्या वस्तीपाडे जर सलग असतील, सलग इन द सेन्स म्हणजे 5 किलोमीटरच्या आतमध्ये समजा 15 गावं आहेत, लहान 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 खेडे, 200 वस्ती, 400 वस्ती, 500 वस्ती, आणि त्याच्यामध्ये जर ट्रायबल पॉप्युलेशन 50% असेल तर त्याला माडा पॉकेट्स म्हणून मान्यता केंद्र सरकारनं दिली पाहिजे. मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच असं त्याचं नाव आहे विस्तारानं. तर ती जर मिळाली तर केंद्र सरकारच्या 100% योजना तुमच्यापर्यंत बिनभोबाट पोचतील, कोणी त्याला रोखू शकत नाही. परंतु यांनी तिथं सुद्धा त्याला विरोध केला. केंद्रामध्ये अनेक वर्षापासून मी त्या सगळ्या गोष्टीचा अगदी फिगरसह पाठपुरावा करतो आहोत. 150 माडा पॉकेट्स, मिनी माडा पॉकेट्स मिनिमम राज्यामध्ये या माना, हलबा, गोवारी, मन्नेवार, ठाकूर या लोकांमुळे वाढतील, ज्यांना हे बोगस म्हणतात. आणि 150 माडा पॉकेट्सची निर्मिती जर या राज्यामध्ये झाली तर अक्षरशः तुमच्या वस्तीपाड्यामध्ये हजारो कोटी रुपये 100% अनुदानाचे अलग लहान मोठ्या योजना त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. या संदर्भात सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली शिफारस या ठिकाणी 94 मध्ये ट्रायबल कमिशनर नाशिकने माझ्या पाठपुराव्यावर या ठिकाणी केलेले आहे की यस, हे जे म्हणतायत यांनी जे गावं समोर मांडलेले आहेत, यांनी जे माडा पॉकेट्स तयार करून शासनाकडे दिलेले आहेत, यामध्ये सत्यता आहे. प्रोजेक्ट ऑफिसरनं अहवाल दिला आणि यांना आपण ही योजना लागू केली पाहिजे. त्याच्या रिकमेंडेशन कमिशनर ऑफ ट्रायबल नाशिकनं केली. त्याच्यानंतर पुण्याच्या तपासणी समिती म्हणजे त्यावेळेस आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेनं रिकमेंड केलं केंद्र सरकारकडे. या ठिकाणच्या आदिवासी विकास विभागामार्फत तो अहवाल गेला. हे 30 वर्षाच्या अगोदरपासून सुरू आहे. ते अहवाल गेला, त्या अहवालाला मान्यता मिळणार 4 वेळा 6 वेळा मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. आपलं दुर्दैव प्रत्येक वेळेस असं असते की काँग्रेसचं सरकार होतं आणि ज्या वेळेला मान्यतेच्या स्टेजला ते आलं त्यावेळेला वाजपेयीजीचं सरकार त्या ठिकाणी आलं बीजेपीचं. आणि परत मग काही दिवस गेले, परत पाठपुरावा केला तर त्यांनी आपलं नवीनच पिल्लू त्याच्यामध्ये सोडलं. कारण काँग्रेस पक्षानं ते रिकमेंड केलं असं त्यांना वाटते, ज्या पक्षाचं सरकार असेल ते. महाराष्ट्रात काँग्रेसचं होतं, देशातही काँग्रेसचं होतं. ये हमको देखना पड़ेगा. हमने एक MP की नियुक्ति की है रिप्रेजेंट करके. वो जो अहवाल देगा पूरे देश का प्रॉब्लेम है, पूरे देश में हम हे लागू करेंगे. त्या अहवालाच्या रिपोर्टचं पुढे काहीही झालेलं नाही, ते तिथं धुळकात पडलेलं आहे. अनेक जुनैन प्रश्न आहेत. हे जुनैन प्रश्न सुशिक्षित लोक समोर आल्याशिवाय मार्गी लागणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं पाहिजे. योगदान इन द सेन्स मी पैसेच म्हणत नाही, त्यांची बौद्धिकता त्यांनी त्या ठिकाणी वापरली पाहिजे, त्यांनी त्यांचे श्रम त्या ठिकाणी वापरले पाहिजे, त्यांनी गावच्या शेवटच्या घटकापर्यंत हे सगळं पोहोचवलं पाहिजे. ही शेवटी नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे. संघटना नावाला असते, कोणीतरी संघटनेचा प्रमुख असतो. एक सुसूत्रता राहावी, एका ठिकाणी एक संघपणे आपण काम करावं, याकरता संघटनेचं नितांत आवश्यकता आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु संघटना सगळं करेल, तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं या खोलात न जाता ज्यांना ज्यांना जे जे कळते, जे जे भावते, जे ज्या ज्या पद्धतीनं ते योगदान देऊ शकतात त्यांनी देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवली पाहिजे. मला आनंद आहे की अनेक क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी उशिरा काय होईना परंतु या आपल्या संघर्षामध्ये आपल्यासोबत येत आहे. त्या दृष्टीनं आपली भूमिका या ठिकाणी मांडताय. कारण कसं आहे की ज्याला काही कळतच नाही तो नुसतं प्रश्न उपस्थित करेल. हो, फक्त प्रश्नच उपस्थित करेल. मग तू आयुष्यात काय अभ्यास केला? नोकरी तू जर क्लास 1 क्लास 2ची मिळवली तर ज्या आधारावर तू या ठिकाणी ती नोकरी मिळवली शेड्यूल ट्राईबच्या सर्टिफिकेटवर, मग तुझी काहीच जबाबदारी नाही की कोळी महादेव मी कशा पद्धतीनं मी आज इथपर्यंत पोहोचलो. तर ते तूच केलं पाहिजे ना. आणि तू करून भागणार नाही तर तुला जे कळलेलं आहे त्याचं प्रबोधन खालपर्यंत आपण दिलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आजही जी चर्चा झाली यरमवार साहेबांसोबत, गडीकर होते, आणखी काही होते, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल की 21/12/19चा GR निघाला, 21/11चा. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर ज्यांची सही आहे खडसे महाशयांची, त्यांच्याशी आपण भांडलो या सगळ्या मुद्द्यावर प्रत्यक्ष जाऊन रायटिंगमध्ये निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे कसं खोटं आहे 4-1 मधलं.
4-2चं कसं चुकीचं आहे. तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायची असेल तर एका ओळीची तुम्ही GR काढा. ही बनवाबनवी कशाला करता. ज्यूस घ्यायचा आहे तर तुम्ही मधाचा बोट कशाला लावता. म्हणजे अगदी खालच्या भाषेत झालं. जे सोबत होते त्यांना सगळं माहीत आहे. आणि जे मुद्दे आपण त्यावेळेला रायटिंगमध्ये दिले सगळ्यांनाच दिले, परंतु ज्यांनी GR काढला त्यांना दिले. तर शेवटी सुरुवातीला त्यांनी विरोध केला, पण नंतर ते सहमत झाले. आणि शेवटी त्यांची भाषा होती, आम्ही फार लहान माणसं पण काळ्या मोठ्या करतात. सगळ्या समाजाचा सत्यानाश होतो आहे. आणि अशा पद्धतीनं चुकीचे GR तुम्ही कसे काढता. मग तो अधिसंख्य पदाचा असेल, तो पूर्वलक्षी प्रभावाचा असेल, या ठिकाणी कोर्टाने ज्यांना संरक्षण दिलं त्याच्यावरही तुम्ही कारवाई करता. अरे घटनेनं दिलेला अधिकार आहे ना हायकोर्टाला तो. यस, कोर्टाला वाटते ते बरोबर आहे, कोर्टानं दिला अधिकार. मग तुम्ही कोण लागून गेले तुरम खान की तुम्ही त्याच्यावरही कॉमेंट करता आणि 4-1 मध्ये त्यालाही घेता. त्या ठिकाणी फक्त इ मध्ये पहिल्या दिवसपासून मी सातत्यानं बोलतो की त्यामध्ये फक्त ज्यांनी शेड्यूल ट्राईबवर नोकरी मिळवली, शेड्यूल ट्राईबवर प्रमोशन घेतलं, शेड्यूल ट्राईबवर आजही नोकरीत आहे, परंतु त्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी काही प्रयत्न केला नाही, आजही केला नाही, कालही केला नाही. ती माणसं मात्र त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं लागेल. आम्ही ते प्रयत्न करतो. या पद्धतीचं तरी रेकॉर्ड पुरावे त्यांना द्यावे लागतील, तरच त्यांच्या नोकऱ्या वाचतील. अधिसंख्य पद हे असंतोष फार वाढू नये म्हणून उभा केलेला या ठिकाणी आपल्याला एक प्रकारची लालूच आहे ती अधिसंख्य पदाची. ती काही फार उपकार नाही आहेत आपल्याला. आज या ठिकाणी हजारो लोकांनी SBC स्वीकारली. आता ती चर्चा या ठिकाणी फार आज विस्तारानं झाली की आपण ते करायलाच नव्हतं पाहिजे. कोणाला काही शौक होता काय. आणि ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करतायत त्या ऑफिसमध्ये जो SDO तुम्हाला सर्टिफिकेट देतो, माझ्या डोक्यात माझ्याजवळ तो अनेक पुरावे असे आहेत की त्या SDOनं बोलवून तुम्हाला SBCचे सर्टिफिकेट दिले. तुम्ही म्हणायचे की अरे साहेब माझा अर्ज तर त्या ST साठी आहे, तुम्ही SBC कसं देता. नाही, हे त्याच्यापेक्षा चांगलं. कोणाची भाषा ही संबंधित अधिकारी आहे. आणि अशा पद्धतीनं एक शासन म्हणून जर तुम्ही समोरच्याला बेवकूफ बनवत असाल तर ते बेवकूफ बनवणं काही फार कठीण नाही. आणि आज तुम्ही ठीक आहे ना, त्यांना दिलं, शासनाला या गोष्टी माहीत नाहीत असं नाही, शासनाला माहीत होतं म्हणूनच शासनाने SBC मध्ये टाकलं. आज SBC मध्ये टाकूनही त्याला 25 वर्ष झाली. त्याच्या ज्या जागा रिक्त झाल्या त्याही ST मधून भरल्या. मग कोणता बॅकलॉग आहे. हजारो जागा, 1250 जागा, 1550 भरणार, 12,500 भरणार. पहिल्यांदा तर लाख होत्या मला वाटतं काहीतरी 96,000. त्याच्यानंतर चालला आकडा खाली. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो 100 लोक यांनी SBCचे या ठिकाणी अधिसंख्य केले असतील तर त्या जागा भरल्या हो ऑलरेडी STच्या कॅन्डिडेट कडून. आता कुठे जागा आहे, रिक्त कुठं आहे. म्हणजे कोणावर अन्याय केला हाही भाग नाही आहे. परंतु ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कोर्टाच्या समोर मांडाव्या लागतील. नुसतं बोलून काही होणार नाही. आणि समाधान या गोष्टीचं आहे की आज त्याच पद्धतीनं सगळं घडते आहे. सुरुवातीचे तुम्ही जर पाहिले असतील आपले निवेदन मुख्यमंत्र्याकडचे, संबंधित अधिकाऱ्याकडचे, चीफ सेक्रेटरीकडचे, GADच्या सेक्रेटरीकडचे, त्यामध्ये एका शब्दानं फरक करण्याची जरुरी आज आपल्याला आजपर्यंत वाटली नाही. आणि ती जी लाईन आपण घेतलेली होती ती लाईन आजपर्यंत ॲज इट इज आहे. आज त्यामुळे फार काही असा विचार करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. परंतु परत बिमारी कायम आहे ना. कसं आहे की ठीक आहे ना, कॅन्सर झाला तर तो भाग कापून टाकला, आता मला होणारच नाही. अरे ते एवढे वस्ताद आहे की मग तुम्हाला खावटी तर जळून राहिले ना काही नाही. आता रेमडेसिवीर तो मरायला लागला ना, तिथं नको राजकारण करू ना. कुठं आलं नामसादृश्य, तो आदिवासी आहे, त्याची नोंद आहे, सेन्सस ऑथॉरिटीने त्याची नोंद केलेली आहे. गावचा सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, त्या ठिकाणचा मुख्याध्यापक जो शासनाला अपेक्षित आहे शासकीय अधिकारी, ते रायटिंगमध्ये देतात की हा कोळी महादेव जमातीचा आहे किंवा हलबा आहे किंवा माना आहे किंवा गोवारी आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे त्याला द्यायला. तो काय मागतोय. म्हणजे हा क्रूरपणा आहे. हा क्रूरपणा थांबवायचा असेल तर आपल्याला जागृती ही आवश्यक आहे. आणि ती जागृती आहे त्यापेक्षा सुद्धा काही पटीनं जास्त लागेल. नुसतं एवढ्यानं होणार नाही तर कसं आहे, आज आपल्या नोकऱ्या वाचल्या, उद्या आपण गाढ झोपेत ते वेगळे फंडे काढतील आणि परत तुमच्यावर आक्रमण करतील. आणि परत एरे माझ्या मागले कालचे दिवस आज येतील नाही का. ते जर व्हायचं नसेल तर तुम्हाला जागृत राहून या सगळ्या गोष्टीतून मार्ग हा काढावाच लागेल. आता ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल ना, आज तर ही मानसिकता फार आहे आपल्यामध्ये. अरे तो माझ्या शेजारचा आहे ना, त्याला आलं होते अधिसंख्य पदाचं, मला नाही आलं. अरे तो लागला 30 वर्षाच्या अगोदर, तू आता
त्याच्यात एस टीचे एवढे अडथळे होते की तू ओबीसीवर लागला, तुला काय येणार आहे? त्याच्यामुळे तू खुश होण्याचं काही कारण नाही, पण उद्या तुझ्या घरामध्ये जन्मलेलं मूळ त्यांना हे काम आहे ना, या चळवळीत तू सामील होशील की नाही? म्हणजे शेजाऱ्याचं घर जळते, शेजारा लुटल्या जातो, तो मदतीसाठी याचना करतो, तुम्ही लुटले गेलेलेच आहेत त्या अर्थानं. पहिली जी आजची सफर पिढी आहे ना, तर आम्ही घरात बसूनच नुसतं दात काढण्याची कामं करतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जे त्याच्याशी घडलं ते उद्या माझ्याशी आहे, ही मानसिकता जोपर्यंत तुम्ही डेव्हलप करणार नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न हा प्रश्नच राहील. एक विषय संपला दुसरा येईल, दुसरा विषय संपला तिसरा येईल, तिसरा संपला चौथा येईल. हे न थांबणारी प्रक्रिया आहे. आता या ठिकाणी काम केलं, पेन्शन नाही, EPF नाही, जे काही तुमचं जमा केलेलं शासनाकडे होतं तात्काळ द्यायचं ना. काम केलं ना तुम्ही, काम केलं, ते बेनिफिट जे आहेत सेवेतले ते बेनिफिट कसे काय रोखू शकता ते? तर ते बेनिफिट सुद्धा देण्यासाठी आळेवेळे या ठिकाणी घेत आहेत. पुन्हा एकदा अनेकांकडून या ठिकाणी विचारलं जाते की जे काही सुरू आहे ते कुठल्या आधारात आहे, कुठल्या कलमाखाली आहे. तो शॉर्टमध्ये मी या ठिकाणी सांगतो की वेगवेगळी घटनेची कलमं जी आहेत त्या कलमाच्या आधारावर आपण एक पिटिशन दाखल केलेलं आहे. ती कलमं थोडक्यात अशी आहे की या ठिकाणी आपला पिटिशनचा रजिस्ट्रेशन नंबर आहे 1767817 2019, 7 ऑक्टोबर 19ला ॲडमिट झालं, म्हणजे रजिस्टर्ड झालं. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 226, 227, आर्टिकल 14, 15, 19, 5, 23(1), 25, 29, 29(2), 46, 166, 141, 275, 330, 334, 335, 338 आणि 342 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲक्ट कोड 130, SC/ST ऑर्डर 1950 अँड व्हेरियस सर्क्युलर्स GR कन्सर्न टू कोळी महादेव ट्राईब्स आणि कोळी ट्राईब्स. हे सगळ्याच्या सगळं आपण जे काही उपलब्ध आहे देशामध्ये ते सगळ्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे. उद्या काही कारण गैरसमजही बरेच पसरवल्या जातात, त्याच्यामुळे मला एवढं विस्तारानं सांगावं लागलं. जे माझ्या संपर्कात आहे, जे वारंवार या विषयाची माहिती घेतात, त्यांना काही सांगायचं काम नाही, परंतु हे सगळं आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे की काय सुरू आहे, कशामुळे लेट आहे, का होते आहे. ह्या सगळ्या बाबी आज या ठिकाणी विस्तारानं मांडल्या. संघटनात्मक बांधणीकडे लक्ष ठेवा, लक्ष द्या. जिल्हा युनिट आपण ठेवलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पदाधिकारी नेमा. जरुरी नाही की ते कर्मचारीच असले पाहिजे. जिल्ह्यामध्ये ज्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना सामाजिक काम करण्याचा ज्यांचा स्पष्ट उद्देश आहे आणि जे श्रम करण्याची ज्यांची इच्छा आहे या कॉजसाठी, त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. संघटना तिथं उभी केली पाहिजे. तुम्ही जे नावं निवडाल जिल्हा स्तरावर काम करणारे, तुमच्या जिल्ह्यामध्ये माझे वैयक्तिक जरी 100 लोक असतील आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमतानं ठरवून नाही 100पैकी आम्हाला एकही चालत नाही, आम्ही हा ठरवला, तर त्यालाच प्राधान्य देण्यात येईल, ही तुम्ही जाणून घ्या. हेही लक्षात ठेवा. आणि तशा माणसांना जबाबदारी द्या. त्यांच्यामार्फत तुमची जिल्ह्याचं संघटन करा आणि काय तुम्हाला पाहिजे आहे त्या दृष्टीनं काय फी ठेवायची आहे, काय तिथं कलेक्शन करायचं आहे, कोणाकडून करायचं आहे, कसं करायचं आहे, पारदर्शक व्यवहार ठेवा. त्यांना पावती द्या प्रत्यक्षामध्ये. त्याची एक कॉपी इथं सेंट्रल संघटनेकडे पाठवा. आणि विस्तारानं या विषयावर बोललो त्याच्यामुळे मी फार वेळ घेत नाही. तर या पद्धतीनं सगळं संघटनात्मक करा. कर्मचारी असतील, युवक असतील, युवती असतील, महिला असतील, या ठिकाणी रिटायर्ड अधिकारी असतील, या सगळ्यांना सोबत घ्या आणि एक प्रभावी संघटन या ठिकाणी उभं करा. आता आज तुम्हाला माहीत आहे का, कारण बऱ्याचशा लोकांना तर याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं. अधिसंख्या आल्यावरच समाज आणि वगैरे वगैरे आलं. परंतु हा विषय काही नवीन नाही. कोरोना नसता तर लाखाचे मोर्चे आपण मुंबईच्या रस्त्यावरही काढले असते. त्याच्यापूर्वी अनेक मोर्चेचं नेतृत्व केलेले आहे ज्याची संख्या लाखाच्या वरच होती. मंत्री असताना सुद्धा अन्यायग्रस्तांचा आदिवासींचा मोर्चा नागपूरच्या रस्त्यावर काढला आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मी डॉक्टर भांडे त्याचं नेतृत्व केलं. पत्रकारांनी टीका केली. मला वारंवार विचारलं की तुम्ही देणारे आहेत, म्हणजे कॅबिनेट मंत्री म्हणजे त्या व्यवस्थेचा एक भाग, तुम्हीच शासन आहे, तर तुम्ही मोर्चा कोणाकडे घेऊन चालले. तर मला मग ते सावरासावर करावं लागलं की नाही, मोर्चेकरी आणि शासन याची मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी काही मोर्चेकरी नाही, परंतु त्यांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. हे सगळं सांगण्याचं कारण असं की हा विषय
काही नवीन नाही, आंदोलनं काही नवीन नाही. फार मोठ्या संख्येनं आंदोलन उभे राहतील. गोवाऱ्यांनी केलं, मानांनी केलं, या ठिकाणी हलवांनी केलं. लाखोचे मोर्चे नागपूरच्या रस्त्यावर असतील, औरंगाबादच्या रस्त्यावर असतील, मुंबईच्या त्या ठिकाणी आझाद मैदानावर असतील. अगदी 40 वर्षापासून आपण सातत्यानं करतो. पण योग्य दिशा घेऊन, योग्य नियोजन करून केलेलं काम हे शेवटावर जाते. मोर्चातून कोणीही आमदार होणार नाही, कोणीही मंत्री होणार नाही, एक स्पष्ट मी सांगून ठेवतो. तर काही लोकांच्या डोक्यात ते आहे मी मग कमीत कमी ग्रामपंचायतचा सरपंच असं होत नसते ना. सरपंच, ना पंचायत समिती सदस्य, ना जिल्हा परिषद सदस्य, ना या ठिकाणी आमदार, ना खासदार. मोर्चा ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. ज्या समाजामध्ये मी जन्मलो, वाढलो, मोठा झालो, त्या समाजाचं मी काही देणं लागतो, ही भावना मनात ठेवून जर तुम्हाला यामध्ये उतरायचं असेल तर उतरा. आणि कर्मचाऱ्यांनी एक काम करा की तुम्ही 10 लोक तरी इतर जुळवा, जे कर्मचारी नाही परंतु ज्यांना जाण आहे, सामाजिक बांधिलकी आहे, असे लोक त्यामध्ये चळवळीत आणा आणि त्यांच्या मार्फत ही चळवळ प्रभावी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करा. सरकार या ठिकाणी न्यायालयीन मार्गानं मानत असेल तर आनंद आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून मानत असेल तर त्याहीपेक्षा आनंद आहे. या ठिकाणी मतपेटीच्या माध्यमातून मानत असेल तर त्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. परंतु हे एकट्या डॉक्टर भांडेमुळे होणार नाही. आम्ही तर केला ना तो प्रयोग. 12 खासदार उभे केले होते. काय सांगायचं तुम्हाला, तर रजिस्टर्ड पक्ष केला होता निवडणूक आयोगाकडे नुसतं या इश्यूवर, आणि एक खासदार पळाला हो. म्हणजे फॉर्म मतदानाच्या अगोदरपर्यंत 12चे 12 खासदार फरार. एक राहिला होता तिकडचा धुळे नंदुरबारचा, तर त्याच्यामुळे तो पडला, प्रस्थापित जो होता. अरे तुम्ही काय, तुम्हाला तिकीट दिलं की तुम्ही एकदम भूपंजी होता ना. एकदम कालपर्यंत कोणी विचारत नव्हतं आणि आज एकदम एवढी व्हॅल्यू वाढते त्या ग्रस्ताची. कोणी असो, आपलाच बांधव असतो तो, त्याला असं वाटते की मी फार मोठा माणूस आहो. अरे तू ग्रामपंचायती निवडून आला नाही, समाजानं ठरवलं की नाही आपलं प्रतिनिधी म्हणून याला आपण खासदार केला उभं करतो. अरे तो उभं राहता बरोबर, मग त्याला निवडून यायचं आहे, तो त्याला काय बोलावतो काय, त्याचं लांबून चढून करतो काय, हातपाय दाबून देतो काय, सगळी त्याची मागणी पूर्ण करतो. हा गडी मग समाज विसरतो, मग तो मॅनेज होतो. 12 ठिकाणी उभे करूनही कोणी फॉर्म चुकवला, केवढ्यात चुकवला ते नंतर कळलं. कोणी विड्रॉल केला वेळेच्या अगोदर, कोणी म्हणे फार दबाव आला त्याच्यामुळे मी पाठिंबा दिला. असं करत करत 12तला 1 राहिला. कशाला आता आहे, ज्या गोष्टीत आपण टिकू शकत नाही त्यामध्ये वेळ घालवण्यातही अर्थ नाही. परंतु का टिकू शकत नाही, ते एवढ्याकरता टिकू शकत नाही की जे काही सुज्ञ लोक आहेत, जे समजदार लोक आहेत, या विषयाची जाणीव असणारी माणसं आहेत, ती माणसं घरामध्ये पांघरून घेऊन झोपलेली आहे. छंडासारखी नुसतं या सगळ्या अन्यायाकडे पाहत आहे. जाऊ द्या त्याची नोकरी गेली, जाऊ द्या त्याचं हे झालं, मला काय करायचं आहे. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता जोपर्यंत तुम्ही बदलवणार नाही, बदलवायचं कोणाचं, परदेशातले येतील बदलायला, या ठिकाणचे काय दुसऱ्या जातीचे येतील ज्यांना तुमच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही येणार. करावं लागेल तुम्हालाच हे सगळं उभं करावं लागेल आणि तुम्ही करण्याची तयारी ठेवा. यश आपलंच आहे एवढं तुम्हाला मी सांगतो. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे या महाराष्ट्राच्या रस्त्यावर झाले. 2000चा कायदा तर काही आज आला नाही, 20-21 वर्ष झाले त्याला. परंतु त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते 100% स्पीडनं आपल्यापर्यंत पोहोचले. याच्यासाठी नाही, कारण मधल्या काळामध्ये जे आंदोलन झाली, मोर्चे झाली, हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रस्त्यावर उतरलो, त्याचा परिणाम लोकशाहीमध्ये होतो. त्या परिणामामुळे त्याची तीव्रता आपल्याला जाणवली नाही एवढं. हे जर पूर्ण संपवायचं असेल तर याही बाबीकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. अधिसंख्य पद आहे या ठिकाणी. आता त्या वडवी साहेबांनी आपल्या विरोधात टाकलं की हे नाही हे तर आता फटकन काढूनच टाका तुम्ही. बैराचा निकाल झाला, आता कायचं अधिसंख्य पदिसंख्य. तसंही तर आता काही म्हणजे पगार मिळत नाही, अधिसंख्येवर केलं, फक्त केलं, नोकरी चालू आहे, पगार मिळत नाही, काही कोणाला वाढ मिळत नाही, कुठे रिटायर झालं तरी त्याला बेनिफिट मिळत नाही. हे सगळे हेळे चाळे मग आपण म्हणतो ग्रामीण भागात, हेळे चाळे सरकारच्या वतीनं चालूच आहे. आता रात देऊन बसलो तर हे वाढतील, हे याची त्यांनाही जाणीव आहे. आणि म्हणून मग कोर्टाच्या पुढे जायचं आणि कोर्टाकडून ते मान्य करून घ्यायचं. आता आपण ते रोखण्याचा प्रयत्न करतो. आपणही त्याच्यात इंटरव्हेन्शन केलेलं आहे. सगळ्यांची इच्छा तुमची होती की हे झालं पाहिजे. मी तर त्या पलीकडे जाऊन म्हणेल की आपल्या हिताचे PIL असतील, रीट असतील, हे आपण दाखल केलेच पाहिजे. एकाच्या भरोश्यावर बसू नका. विभागामधून जाहीर होऊ द्या. पण आता तुम्ही म्हणाल की आता हेही केलं पाहिजे, त्याला खर्चही आला नाही पाहिजे, न्यायही आम्हाला मिळाला पाहिजे.
आणि वर्गणी काय आहे तुमची 1000 रुपये 2000 रुपये 5000 रुपये हे दिले. अरे दिले ते पैशाला पाहिजेत कोणाला? त्याच्यामधून जे क्रिएटिव्ह काम करायचं असेल ते करणारी फळी तुम्ही उभी करा ना. ती फळी जोपर्यंत उभी करणार नाही, नुसतं काही पैसे खर्च करून थोडी कामं होणार आहे. तेव्हा त्या दृष्टीनं सुद्धा आपण विचार करा. अनेक प्रश्नावर अनेक बाबतीत आपल्याला कोर्टात हे जावंच लागेल. मग आपण सरकारकडे जात नाही का? सरकारकडे तर सुरूच आहे ना. मग पण सरकार जर कुंभकर्णी झोपेत असेल तर तरी जावं लागेल आपल्याला सरकारकडे. आणि ते ऐकत नाही म्हणून कोर्टाकडे जावं लागेल. परंतु कमीत कमी आपल्या विरोधामध्ये तिथं बयान देत असताना, साक्ष देत असताना कोर्टाला एवढं तर वाटेल की लोक काल माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत आले होते, काल रस्त्यावर यांनी हंगर स्ट्राईक केला, काल रस्ते यांनी जाम केले होते, यांची खरंच पोटदुखी आहे, जुनही नाही, त्यांना न्याय दिला पाहिजे. परिणाम तर होतोच लोकशाहीमध्ये प्रत्येक घटनेचा. आणि तो परिणाम निश्चितपणानं आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे चालतो, कसल्या पद्धतीनं विचार करतो, या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. तेव्हा आपण सगळे सुज्ञ आहात, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करा. ते प्रयत्न आपण कराल एवढी सर्वांकडून अपेक्षा करतो.